श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे 13 एप्रिल चैत्र पंचमी. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी ही महालक्ष्मी पंचमी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी लक्ष्मी पंचमी ही शनिवारी 13 एप्रिल 2024 रोजी साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. संपत्ती आणि सुख समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचे उपवास आणि उपासना केल्याने घरातील आर्थिक संकटे दूर होतात आणि उत्पन्नाचे नवीन स्तोत्र खुले होतात आणि वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी राहते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पंचमीच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या सेवा आणि उपाय करायचे आहेत, तसेच या लक्ष्मी पंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षातील ही पंचमी ही पहिली पंचमी असल्याने लक्ष्मी पंचमीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला कल्पतिथी असेही म्हणतात, कारण या कल्पाच्या प्रारंभाशी संबंधित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त उपवास करतात आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. यावेळी अभिजित मुहूर्त, विजय मुहूर्त, लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त या चार विशेष शुभ मुहूर्ताचा महासंयोग झाल्याने हा दिवस लक्ष्मी उपासकांसाठी विशेष शुभ मानला जातो. तर बघा, उद्या ज्यांना लक्ष्मीचे व्रत करायचे आहे त्यांनी पंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी ध्यान करावे, स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. देवी लक्ष्मीचे ध्यान करावे आणि व्रत आणि उपासना करावी. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. तर ज्यांना उपवास करायचे आहे किंवा जे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करणार आहेत त्या सर्वांनी आपले संपूर्ण घर अगदी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचे आहे आणि त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र टाकून आपले सर्व घर स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे. तर बघा, पूजा करत असताना एका पाटावर आपल्याला लाल कापड अंथरून त्यावर देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचा एक फोटो किंवा त्यांची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला आपल्याला शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला एक तुपातील दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला उदबत्ती, धूप दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला श्री माता लक्ष्मी यांना एखादा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा, जर आपल्याला उपवास करणे शक्य होत असेल तर आपण उपवास करावा. जर तुम्हाला उपवास करणे शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्ही फक्त सात्विक अन्नच ग्रहण करावे. आणि बघा, लक्ष्मी मातेला धनाची देवी मानले गेले आहे. साहजिकच शुद्ध अंतःकरण आणि भक्तिभावाने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा केल्याने आपल्याला संपत्ती मिळते असे सांगितले जाते. त्याचबरोबर बघा, या पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्राची पूजा करणे. या पंचमीच्या दिवशी जर तुम्ही श्रीयंत्राची पूजा केली किंवा श्रीयंत्रावर श्रीसूक्त म्हणून जर तुम्ही कुंकुमार्चन सेवा केली तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन म्हटले जाते. माता लक्ष्मी आपल्या आसनाला सोडून कुठेही जात नाही. ज्या घरात श्रीयंत्राची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो. म्हणूनच बघा, या पंचमीच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या पंचमीच्या दिवशी तुम्ही नवीन श्रीयंत्र आणून आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे आणि ते आपल्या घरामध्ये स्थापन करायचे आहे. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय मंत्र ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. कारण या मंत्राचा आपण जर या पंचमीच्या दिवशी सतत जप केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचे वास्तव्य कायम राहते. त्याचबरोबर बघा, या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी दानाचे सुद्धा विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. याशिवाय आपल्याला दानधर्म सुद्धा करावा असे सांगितले जाते. असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा सदैव राहते. त्याचबरोबर बघा, या चैत्र पंचमीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सायंकाळी पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्याला आमच्या घरामध्ये कायम वास्तव्य करा आणि आमच्या घरामधील ज्या काही अडचणी असतील, पैशाबाबतीतल्या तुमच्या समस्या असतील किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचे आहेत. आणि असे केल्याने बघा, माता लक्ष्मी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होते. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीसोबतच श्री हरी विष्णू यांची सुद्धा पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तिचे कायम वास्तव्य राहते. कारण ज्या घरामध्ये श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो. म्हणूनच बघा, या चैत्र पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत.
तर बघा, उद्या आहे चैत्रपंचमी. तर या चैत्रपंचमीच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा पैशाबाबतीतील काही समस्या असतील, तर यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. म्हणूनच बघा, उद्या आपल्याला शुद्ध अंतःकरणाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला सेवा करायची आहे. या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.